हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट बेसिकची। आज आपण मॉस्टिक बद्दल जाणून घेणार आहोत। बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते, मॉस्टिक नक्की काय असतं, का वापरतो आपण प्लांटसाठी, कशाचं बनलेलं असतं ते। तर आज आपण सगळ्या गोष्टी मॉस्टिक बद्दल जाणून घेणार आहोत। मेजॉरिटीली या दोन प्रकारच्या मॉस्टिक सर्वसाधारण यूज होतात। तर ही प्रॉपर मॉस पासून बनलेली मॉस्टिक आहे आणि ही आहे नारळाच्या काथ्यापासून बनलेली। दोन्हीचाही सेम उपयोग आहे। तुम्हाला जी कोणती योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता। तुम्ही घरी सुद्धा मॉस्टिक बनवू शकता। जनरली मॉस्टिक दोन प्रकारचे असतात। एक असते ती मॉस, लॉन वगैरे जे असतं आपलं गार्डनचं ते, किंवा आपण शेवाळ म्हणू त्याला, तर त्यापासून बनलेलं असतं। तर यामध्ये मॉइश्चर रिटेन करण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं। त्यामुळे मॉस पासून बनलेलं जे मॉस्टिक आहे ते जास्त चांगलं असतं झाडांसाठी। आणि हे रेडीमेड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ऑनलाइन ऑप्शन्स बरेच अवेलेबल असतात, त्यामध्ये तुम्हाला मॉस्टिक ही मिळून जाते। तर ही तशी कॉस्टली असते मॉस्टिक, जी प्रॉपर मॉसची बनलेली आहे। आणि तुम्ही ते पाहू शकताय, मी मॉस्टिकच वापरली आहे ही प्रॉपर मनी प्लांटसाठी। तो खूप छान क्लाइंब झालाय। दुसरी जी मॉस्टिक माझ्याकडे आहे ती आहे नारळाच्या काथ्यापासून ती बनलेली आहे। तर यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मॉइश्चर जे असतं ते रिटेन होतं। तशी ही या मॉस्टिक पेक्षा स्वस्त मिळते तुम्हाला। साधारण ही मॉस्टिक तुम्हाला 120 रुपयांना मिळत असेल, तर साधारण ही 80 रुपयांपर्यंत 60 रुपीज पर्यंत मिळून जाते। तर ही नारळाच्या काथ्यापासून बनलेली आहे। तर या फिलाडेंड्रॉनसाठी मी नारळाच्या काथ्याची मॉस्टिक वापरली आहे। तर ही सुद्धा खूप छान काम करते। तिचं मेन काम जे असतं ते मॉइश्चर रिटेन करणं। तर मनी प्लांटसाठी मी प्रॉपर मॉस्टिक वापरली आहे, त्यावरती तो खूप छान क्लाइंब झालाय। तसेच फिलाडेंड्रॉनसाठी मी आपल्या नारळाच्या काथ्यापासून बनलेली मॉस्टिक वापरली आहे, तिथे सुद्धा तो खूप छान ग्रो होतोय। मेन त्याचं काम जे आहे ते त्याचे जे एरियल रूट्स असतात झाडांचे, यांना मॉइश्चर देणं, असं आपण त्याला एखाद्या युपिनने सपोर्ट द्यायचा, जेणेकरून त्याचे जे मुळं असतात त्यांना मॉइश्चर मिळतं, झाड खूप छान ग्रो होतं। मॉस्टिक ही साधारण वेलवर्गीय झाडांसाठी वापरली जाते, जेणेकरून ते क्लाइंब करतील छान आणि त्याला एक एस्थेटिक आणि सुंदर असा लुक तुमची मॉस्टिक तुम्हाला देते। प्लांट उत्तम ग्रोथ करतं, ते दिसतंही छान। तर मॉस्टिकचा नेमका उपयोग काय आहे आपल्या झाडांसाठी ते पाहून घेऊया। वेलवर्गीय जी झाडं असतात, जसे की फिलाडेंड्रॉन आहे, मनी प्लांट आहे, तर त्याचे जे एरियल रूट असतात त्यांना ग्रोथसाठी मॉइश्चर मिळणं खूप महत्त्वाचं आहे। आपण जर त्याला मॉस्टिकचा सपोर्ट दिला नाही तर ते असे वेडेवाकडे वाढत राहतील, असे ते बाहेरच्या साईडला ग्रो होतात किंवा ते प्रॉपर ग्रो होत नाही। तर जेव्हा तुम्ही मॉस्टिकचा सपोर्ट देताय तेव्हा त्याची ग्रोथ एकसारखी आणि छान होते, पानांची साईज पण खूप मोठी होते आणि मॉस्टिकचा फायदा होतो। मॉस्टिकचं मेन काम जे आहे ते म्हणजे ग्रोथ झालेला जो प्लांट असतो, मनी प्लांट असेल किंवा कोणताही वेलवर्गीय प्लांट ज्याला एरियल रूट असतात, तर मॉस्टिकच्या सभोवती तो असा गुंडाळायचा छान आणि एखाद्या युपिनचा सपोर्ट द्यायचा आहे। याने काय होतं, प्लांट जो आहे तो स्टेबल राहतो मॉस्टिकला, आणि त्याचे जे एरियल रूट असतात हे यांना मॉइश्चर मिळतं आणि प्लांटची जी ग्रोथ आहे ती उत्तम होते। शक्यतो तुम्ही मॉस्टिक वेलवर्गीय झाडांसाठी वापरत जा, ज्या झाडांना असे एरियल रूट असतात त्यांच्या वेलींना खूप फायदेशीर असतं मॉस्टिक वापरणं। आणि मॉस्टिक ही शक्यतो ओली ठेवायची। झाडांना जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा मॉस्टिकला सुद्धा पाणी द्यायचं, म्हणजे मॉस्टिक ओली राहते आणि त्याचं मॉइश्चर प्लांटला मिळतं, तेव्हाच त्याचा फायदा आपल्या झाडांना होईल। मॉस्टिक ओली ठेवणं महत्त्वाचं आहे। झाडांसाठी जर तुम्ही मॉस्टिक वापरत नसाल तर ते असे वेडेवाकडे बाहेरच्या साईडला वाढत राहतात आणि प्लांटची हेल्दी ग्रोथ होत नाहीये। पानांची साईज तुम्ही पाहू शकता लहान आहे, आणि जे मी मॉस्टिकचा सपोर्ट दिलाय ते पानांची हेल्थ आणि ग्रोथ तुम्ही पाहू शकताय। तर जेव्हा ते प्लांट असं बाहेरच्या साईडला ग्रो होतात तेव्हा तुम्ही परत त्या मॉस्टिकला असं गुंडाळून त्याला क्लाइंब करायचं मॉस्टिकवरती। प्लांट जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुम्ही त्याला युपिन वापरून किंवा सुतळी वापरून सपोर्ट देऊ शकता। मॉस्टिकचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे झाडांना मॉइश्चर देणं। जे एरियल रूट असतात ज्या वेलवर्गीय झाडांना, त्यांना एनर्जी देण्याचं ग्रोथसाठी हे महत्त्वाचं काम मॉस्टिक करतं।
मॉस्टिक वापरल्यामुळे आपल्या झाडाला एक एस्थेटिक आणि सुंदर असा लुक येतो. झाड व्हर्टिकली खूप छान ग्रो होतं. मेन म्हणजे ते मॅनेजेबल राहतं झाड आणि खूप सुंदर ते दिसायला लागतं. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही मॉस्टिक नक्की प्लांटसाठी वापरत जा. खूप फायदेशीर असतं झाडांसाठी. तर तुम्हाला बाजारामध्ये मॉस्टिक या रेडीमेड मिळतातच. तसेच आपण त्या घरी सुद्धा बनवू शकतो. ज्या निरुपयोगी वस्तू आहेत त्यापासून ती बनते आणि सेम काम करते जी आपली बाजारची मॉस्टिक करते आहे. तर घरी कशी बनवायची मॉस्टिक? मॉस्टिक ह्या पैकी कोणतीही असू दे, तिचं मेन काम जे आहे ते झाडाचं मॉइश्चर रिटेन करणं. मग ती होममेड असू दे किंवा बाजारातली असू दे, ती तेच काम करते. त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ती मॉस्टिक वापरून झाडाला सपोर्ट देण्याचा प्रयत्न करा. झाड त्याच्यावर क्लाइंब करतं, दिसतं छान आणि मॉइश्चर उत्तम असते रिटेन करतं. तर बऱ्याच गोष्टी मी कव्हर केल्या आहेत मॉस्टिकबद्दल. पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन. हॅपी गार्डनिंग.